श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 610चा उर्वरित भाग. जसा सीवेवर दगड असतो तो शेण माती चिखलाने माखलेला असतो. रस्त्याने येणारे जाणारे कधी त्याच्यावर पाय पुसतात, कधी विडा कुऱ्हाडी त्यावर घासतात, कधी चपल्या सहित त्यावर उभे राहतात. मग कोणी एखादा येतो, तो त्या दगडाला पाण्याने स्वच्छ करतो, त्याला शेंदूर लावतो, त्यावर फूल वाहतो, पाला पाणी टाकतो. मग त्याला देवपण येते. मग तो जगाचे नवस पुरवतो, लोकांचे चितलेले मनोरथ पुरवतो. मग लोक तेथे गाडी घोड्याने यात्रा म्हणून जात असतात. तसा हा येथीची या जवळीका आण झाला असे. हे वरील निरूपण ऐकल्यानंतर महादायसाने भट्टोबासांवर वरिष्ठ बुद्धी धरली. ते जाणून पुन्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई परम प्रीती कीजे, परी विशिष्ट बुद्धी न कीजे, प्रीती विको होईजे, परस्परे मथन कीजे, मग नूतन होय. सोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजनी येथीची या व्युत्पत्ती तृप्ता होवावे. हे आदृत शास्त्र की गा. हे होऊनी कोणाचे घर न रिंगे, आपणची याचे घर रिंगीजे. या आपण पे दीजे, तरी हे आपण पे दे, असे सर्वज्ञांनी निरूपण केले. मग भट्टोबासांनी दंडते घातले, श्रीचरणा लागले. तसेच महादायसानेही दंडते घातले, श्रीचरणा लागली. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.